हल्लेखोराच्या जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्य रूपांतर करण्याची शक्यता, नाट्य रूपांतर करून बारकावे गोळा करण्याचा अंदाज. सैफ अली खान बद्दलच्या हल्ल्याबद्दलचा अपडेट. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रे पोलीस स्थानकामध्ये आणलं. रात्री आरोपीला सांताक्रूज पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं होतं. अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार. संध्याकाळी सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने वरळीतील कॅफेमध्ये कामाला असतानाही केली होती चोरी. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय. अकोल्यामध्ये जन आक्रोश मोर्चा. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा. अकोल्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चाचं आंदोलन. या मोर्चाला जरांगे आणि सुरेश धस उपस्थित राहणार नाहीत. सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब मात्र मोर्चात सहभागी. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज केज न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराड विरोधामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नाही. या प्रकरणामध्ये त्याला गुंतवलं गेलंय. वाल्मिकच्या वकिलांची प्रतिक्रिया. आपण कलम लिहून थकतो पण हे गुन्हे करून थकत नाहीत. दमानी यांचा सरकारला सवाल. तर इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट. दमानी यांचा घणाघात. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपुरामध्ये आक्रोश मोर्चा. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक. सुरेश धस, जरांगेंसह देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी होणार. बीड परभणीतील घटनांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईत सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन. पालकमंत्रीपदावरनं महायुतीतला वाद चव्हाट्यावर. सरकारकडनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका. पालकमंत्री पदाबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यावरती तोडगा निघेल. सरकारला जनता स्थगिती देईल. विजय वडेट्टीवारांची पालकमंत्री पदावरती प्रतिक्रिया. परवा मंत्री उपमुख्यमंत्री बदलण्याची वेळ येईल. नंतर मुख्यमंत्री पण बदलतील. वडेट्टीवारांचा सरकारवरती हल्लाबोल. आता शिंदेंची गरज संपली का? वडेट्टीवारांचा सरकारला टोला. उद्धवजींना संपवलं तसं शिंदेंनाही संपत आहात का? वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती आल्यानंतर शिवसैनिकांनी मानले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं त्यात समाधानी. मात्र बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक. मंत्री दादा भुसे गटाकडे बहुमताचं संख्याबळ असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. कराड दक्षिण मतदारसंघातनं निवडून आलेले भाजप आमदार अतुल भोसलेंच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाणांकडनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. ठाणे बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा. बोरिवलीतील भूसंपादन पूर्ण. जागा MMRDAकडे हस्तांतरित. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडनं रेल्वे प्रवासी वाहतूक आणि वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये नवे विक्रम. विशेष गाड्यांच्या संख्येमध्ये 29.30% वाढ तर डिसेंबरमध्ये 1.98 दशलक्ष टन माल वाहतूक. प्लास्टिक विक्रेत्यांवरती कारवाईसाठी महापालिकेची वॉर्ड स्तरावरती आजपासून विशेष मोहीम. नियमभंग करणाऱ्यांना तात्काळ दंड बसण्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये शनिवारी कोल्ड प्ले कॉन्सर्टनंतर प्रेक्षकांनी केलेला 100 टन कचरा. एका रात्रीत स्वच्छ. शोसाठी जवळपास 65 ते 70 हजार तरुणाईची उपस्थिती. राज्यात मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये. 14 जानेवारीपर्यंत मलेरियाचे 401 तर डेंग्यूच्या 210 रुग्णांची नोंद. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरती 21 ते 24 जानेवारीमध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येईल. हिंगोलीतल्या कोळसा इथे खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. देवाकडे घातलेले नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. नागपुरामध्ये चक्रासन दौडचं आयोजन. चक्रासन दौडमध्ये चिमुकल्यांचाही सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी अनेकांची गर्दी.
तळकोकणातल्या शेतात माळरानावरती तसंच बांधावरती जांभळी मंजिरी बहरली. आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बनावट पीक विम्याचा प्रकार समोर. जवळपास 725 फळबागा बोगस असल्याची माहिती समोर. नंदुरबारमध्ये अफवांमुळे झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवरती. पोलिसांकडनं दंगलखोरांचा शोध. 15 ते 20 संशयित पोलिसांच्या ताब्यात. शहरात तणावपूर्ण शांतता. रत्नागिरी मिरकरवाडा बंदरातील किरकोळ मच्छीमार आणि घाऊक मच्छीमारांमध्ये वाद. मच्छीमार विक्री जागेवरती अतिक्रमणावरनं वाद झाल्याची माहिती. मच्छी मार्केट परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.